उदगावमधील 5 ते 6 मतदारांची नावं मतदार यादीत नसल्याचं आढळून आलंय। मतदारांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली। त्यानंतर संबंधित मतदारांना तातडीनं 6 नंबरचा फॉर्म तातडीनं भरून देण्यास सांगण्यात आलं। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करू असं सांगितलं। ग्रामस्थ माझ्याकडे आले होते। त्यांच्या म्हणण्यातून असं आलं की उदगावमधले काही ग्रामस्थांचं जे नाव आहे तर ते डिलीट झालेलं आहे। मी मतदार यादीची तपासणी केली असता जी 25 तारखेला यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये संबंधित मतदाराचं नाव होतं, परंतु निरंतरमध्ये काही जे आहे जे आपण निरंतर मतदारांची यादी पण ॲड करतो त्याच्यामध्ये काही मतदारांचं नावाच्या पुढे डिलीटेड टूचा शिक्का पडलेला आहे। तर याची आम्ही थोडीशी टेक्निकली तपासणी करतो की हे का झालेलं आहे, कारण BLOचे देखील आम्ही रिपोर्ट तपासलेले। BLOच्या रिपोर्ट्समध्ये सुद्धा हे लोक डिलीट करावं असं त्यांचा रिपोर्ट नाही, त्याच्यामुळे टेक्निकली काही प्रॉब्लेम आला की नाही अशा मतदारांच्या बाबतीत हे आम्ही तपासतोय। प्लस माझी आता त्यांना विनंती आहे की आता आपल्याला जरी मतदान करता आलं नाही तर आपण इलेक्शन झाल्यानंतर आपण तातडीनं 6 नंबरचा फॉर्म भरून द्यावा, जेणेकरून ही जी नावं आहेत ती आम्हाला तातडीनं मतदार यादीमध्येही समाविष्ट करता येतील। तर त्या कारणांचा आम्ही आता शोध घेतोय की डिलीट का झालेले ते। मतदार यादीतील चुकांमुळे आम्हाला मतदानापासून वंचित राहावं लागलं, याला जबाबदार कोण असा सवाल मतदारांनी उपस्थित केला। निवडणूक प्रक्रियेमध्ये या BOLने रिपोर्ट देऊन आणि रिपोर्ट दिल्यानंतर 25 तारखेला BOLला निवडणूक अधिकाऱ्यांनी यादी दिली। त्या यादीप्रमाणे आता निवडणुकीला प्रसिद्ध केले जाईल 26 तारखेला यादी, आणि त्या पद्धतीने त्यांचं काय असेल ते मतदान घेण्यात यावं असं निवडणूक अधिकाऱ्याची प्रक्रिया असते। त्या प्रक्रियेमध्ये याने 25 तारखेला BOL जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टप्रमाणे या 26 तारखेला जे काय निवडणूक अधिकाऱ्यांनी यादी प्रसिद्ध केली त्या प्रसिद्ध यादीमध्ये तफावत आढळलं, आणि तफावत दोष असून त्यात 25 तारखेच्या यादीमध्ये हयातीत असणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांचं 26 तारखेला जी यादी प्रसिद्ध केली त्यात मयत दाखवली, आणि त्यामुळं कमीत कमी आमच्यात 10 ते 15 लोकांनी इलेक्शनपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे। आणि हे सगळं पूर्ण बेजबाबदारपणे निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेला कळस आणि कारस्थान आहे, आणि त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे।